PCOS किंवा PCOD म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा सिंड्रोम हे दोन्ही एकच आहेत. हा सध्या यंग जनरेशन मधला टीन्स मधला खूप परावलीचा शब्द झालेला आहे. आता PCOD म्हणजे काय? तर PCOD म्हणजे नॉर्मली जेव्हा आपण प्रत्येक स्त्रीचं जर आपण सायकल बघितलं की ज्यामध्ये पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासनं एक 10-15 अंडी तयार व्हायला लागतात. त्याच्यातलं निसर्ग एकच स्त्रीबीज सिलेक्ट करतं. हे त्यांचं एक वाढत साधारण जे 2 to 5 मिलीमीटर असतं ते वाढत साधारण 18 ते 20 मिलीमीटर पर्यंत जातं. पाळीच्या 14व्या दिवशी हे अंड परिपक्व होतं आणि ते फुटतं. ते फुटल्यानंतर त्याच्यामधनं हे स्त्रीबीज बाहेर पडतं. जर गर्भधारणा झाली नाही तर स्त्रीबीज फुटल्यानंतर बरोबर 14 दिवसानंतर तिला पाळी येते. सो स्त्रीबीज तयार होण्याचे 14 दिवस आणि स्त्रीबीज फुटल्यानंतरचे 14 दिवस असे हे 28 दिवसांचं सायकल हे प्रत्येक स्त्रीच्या शरीरामध्ये असतं. जेव्हा हे सायकल व्यवस्थित चालू असतं त्यावेळेस तुम्हाला पाळी रेग्युलर येते आणि त्यावेळेस तुमच्या बाकी शारीरिक ग्रोथ आहे किंवा डेव्हलपमेंट आहे, शारीरिक लक्षण आहेत, ती पण सगळी नॉर्मल किंवा व्यवस्थित असतात. या पूर्ण प्रोसेसमध्ये जर काही डिफेक्ट निर्माण झाला तर हे आपलं सायकल बिघडतं. त्याच्यातला एक महत्त्वाचा डिफेक्ट जो आहे तो म्हणजे PCODचा प्रॉब्लेम.